हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की लेटर ए आहे, पण त्या लेटर सोबत आणखीन कोणती लेटर्स आली की त्याचा साऊंड कसा चेंज होतो. आपण हे आधी आपल्या अनेक व्हिडिओज मध्ये बघितलेलं आहे, पण एकत्र बघितल्यामुळे थोडस समजायला सोपं जातं आणि कन्फ्युजन दूर व्हायला सुद्धा याची मदत होते. तर आजचं लेटर आपण घेतलं आहे ई. ठीक आहे. आता ई चा साऊंड काय होतो? ई चा साऊंड होतो ए, म्हणजेच शॉर्ट वॉवेल साऊंड. बरोबर. आता त्याचे शब्द काय काय आहेत? प एन पेन, ट एन टेन, र एड रेड, ब एड बेड. ठीक आहे. 4 शब्द पटकन बघून झाले. आता ई आणि ई ह्याच ई सोबत जेव्हा दुसरा ई येतो, त्याचा मित्र येतो, तेव्हा काय होतं? साऊंड होतो ई, म्हणजेच लॉंग वॉवेल साऊंड. लॉंग वॉवेल ई. ओके. फॉर एक्झाम्पल एस ई ई ई सी, बी ई ई ब ई बी, ग्र ई न ग्रीन किंवा जी आर डबल ई एन ग्रीन, ईट फीट. ओके. ओके. आता ह्या ई आणि ई ह्या दोघांच्या मध्ये, या दोन्ही लेटर्सच्या मध्ये जेव्हा एखादं लेटर येतं तेव्हा सुद्धा साऊंड होतो ई, म्हणजेच आपला मॅजिक ई चा साऊंड ई. ओके. फॉर एक्झाम्पल इफ, ॲथलीट, कम्प्लीट, दीज, थीम. आता या शब्दांमध्ये मी हे डायरेक्ट वाचले, थोडेसे कठीण आहेत शब्द, थोडेसे मोठे आहेत शब्द, त्याच्यामुळे ह्याच्यातले साऊंड, ह्याच्यातला ईचा साऊंड आणि बाकीचे साऊंड जे आहेत ते तुम्ही करायचे आहेत, तुम्ही शोधून काढायचे आहेत. ठीक आहे. आता एवढे सगळे साऊंड झाले. आता ई आणि आर हे दोन लेटर्स एकत्र आले की साऊंड होतो अळ. काय साऊंड होतो? अळ. ओके. उदाहरणार्थ लेटर, बेटर, हॅमर, डिनर आणि रिव्हर. ठीक आहे. अजून एक आहे. एवढं झालं की मग आपण थांबायचं. ई आणि ए, ई ए एकत्र आले तरी सुद्धा साऊंड होतो ई. फॉर एक्झाम्पल सी, टी, रीड आणि लिव्ह. ठीक आहे. तर हे सगळे शब्द आज आपण एकत्र केलेले आहेत, तर त्याच्यामुळे ई चा वापर कसा कसा कुठे कुठे होतो हे समजायला तुम्हाला नक्की मदत होईल अशी अपेक्षा आहे माझी. ठीक आहे. तर इथे थांबूया. ह्याची प्रॅक्टिस नक्की करा. गेल्या व्हिडिओची सुद्धा प्रॅक्टिस नक्की करा आणि व्हिडिओ नेहमी पाहत राहा. बाय बाय.